In the last video, we had seen competency or learning outcome statement 16. Use quotations, idiomatic expressions, etc. appropriately in writing. Activity number 2. मागील व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 16 अवतरणे, वाक्प्रचार इत्यादींचा योग्य पद्धतीने लेखनामध्ये वापर करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहिली. नाव इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 3. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 पाहूया. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना आपण सुरुवातीला पाहू. इन्स्ट्रक्शन 1 पहिली सूचना आहे, रीड द फॉलोइंग शॉर्ट पॅसेज अँड ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन टू कंट्रीज कल्चरल अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड व्हाईल यूजिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. म्हणजे खाली दिलेला छोटा उतारा वाचा आणि वाक्प्रचाराचा वापर करत असताना दोन देशामधील सांस्कृतिक आणि पारंपरिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. इन्स्ट्रक्शन 2 दुसरी सूचना आहे, बी केअरफुल व्हाईल यूजिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. वाक्प्रचाराचा वापर करत असताना काळजीपूर्वक वापर करा. इन्स्ट्रक्शन 3 तिसरी सूचना आहे, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न टू यूज द प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. म्हणजे योग्य वाक्प्रचाराचा वापर करण्यास शिकणे ही अतिशय मजेशीर बाब आहे. नाव वी विल सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. हिअर वी हॅव बीन गिव्हन द एक्झाम्पल हाऊ द टू कंट्रीज डिफरंट कल्चरल अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड मेक्स द सिच्युएशन इक्सेंट्रिक ऑर स्ट्रेंज. दोन देशामधील सांस्कृतिक आणि पारंपरिक पार्श्वभूमीमुळे कशा पद्धतीने एखादी परिस्थिती अगदी विचित्र स्वरूपाची बनते याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. लेट्स सी. आपण बघूया. राज, अ 10th स्टँडर्ड स्टुडंट इंटरेस्टेड इन ग्लोबल हिस्ट्री अँड इंग्लिश, हॅज ट्रान्सलेटेड द पानिपत वॉर अँड सेंट इट टू हिज इंटरनॅशनल फ्रेंड साबियाना फ्रॉम जर्मनी. 10वीच्या वर्गात शिकणारा राज हा विद्यार्थी ज्याला जागतिक इतिहास आणि इंग्रजी या विषयामध्ये खूप रस आहे, त्याने पानिपत वॉर म्हणजे पानिपतचे युद्ध त्याचे भाषांतर करून त्याच्या एका आंतरराष्ट्रीय मैत्रिणीला जी जर्मनीमधील आहे ते पाठवलं. राज, Panipat war was held between Marathas and Ahmad Shah Durrani. In this war, Marathas were in the winning position, but suddenly Ahmad Shah Durrani's army killed so many Marathas and won the war. In this war, 9 lakh bangles were broken. राजने इंग्रजी भाषांतर करत असताना सांगितलं की पानिपतचं युद्ध मराठा आणि अहमद शाह दुराणी यांच्यामध्ये झालं. मराठा या युद्धामध्ये जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होते, परंतु अचानक अहमद शाह दुराणीच्या सैनिकांनी अनेक मराठा सैनिक मारले आणि या युद्धामध्ये 9 लाख बांगड्या मोडल्या गेल्या. 9 lakh bangles were broken. What did Sabiana understand? साबियानाला काय समजलं ते आपण पाहूया. शी said, ती म्हटली, सो सॅड, इंडियन वुमेन आर ब्रेव्ह. डिड दे फाईट अगेन्स्ट अहमद शाह दुरानीज मेल ऑर फिमेल आर्मी. साबियाने असं प्रत्युत्तर दिलं आहे. तिला खूप दुःख वाटलं आहे आणि ती म्हणते की भारतीय स्त्रिया खूप शूर आहेत, धाडसी आहेत. त्या अहमद शाह दुराणीच्या पुरुष सैनिकांबरोबर लढल्या की स्त्री सैनिकांबरोबर लढल्या. यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट देर इज अ ग्रेट मिसअंडरस्टँडिंग बिटवीन राज अँड साबियाना. तुमच्या या लक्षात आलंच असेल की राज आणि साबियाना यांच्यामध्ये एक फार मोठा गैरसमज या ठिकाणी निर्माण झाला आहे. 1. गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबो कॉन्व्हर्सेशन. मग या संभाषणामध्ये कोणत्या प्रकारचा गैरसमज निर्माण झाला आहे याचा अंदाज करा. 2. टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. हा गैरसमज निर्माण होण्याचं
कारण सांगा. नंबर 3, ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय यूजिंग प्रॉपर वर्ड्स और फ्रेज इन्स्टेड ऑफ 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन. मग हा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन या शब्दांऐवजी इतर योग्य शब्द किंवा शब्दसमूहाचा वापर करा. यू थिंक दॅट वेदर रिअली 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन इन द वॉर. तुम्ही याचा विचार करा की खरोखरच 9 लाख बांगड्या फुटल्या गेला का? हू वेअर इन द वॉर? हू वेअर किल्ड इन द वॉर? यू विल गेट द आन्सर इझिली. तुम्ही ज्यावेळेस या प्रश्नांचा विचार कराल तुम्हाला नक्कीच याचं उत्तर सापडेल. अँड यू राईट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पाहूया. इन धिस सेक्शन, हाऊ an idiomatic expression comes from the cultural background of any country. It is given in the form of an example. या सेक्शनमध्ये कशा पद्धतीने एखाद्या देशातील सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून एखादा वाक्प्रचार निर्माण होतो त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. नंबर 1, अ स्क्विरल्स रोल. हा या ठिकाणी वाक्प्रचार आहे. इट्स इंडियन एक्सप्रेशन विथ रामायणा ट्रॅडिशन. भारतामध्ये वापरला जाणारा हा शब्दसमूह आहे जो रामायण काळापासून आला आहे. When God Ram and his army were building a bridge over the sea to reach the Sri Lanka, a squirrel also helped them. जेव्हा प्रभू राम आणि त्यांचे सैनिक श्रीलंकेला जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा एक खार त्या ठिकाणी आली आणि तिने त्यांना मदत केली. आउट ऑफ धिस मिथ द फ्रेज अ स्क्विरल्स रोल इज यूज्ड फॉर स्मॉल अँड ऑनेस्ट हेल्प. वास्तविक पाहता या खारीमुळे काय त्यांना फार मोठी मदत झाली असा भाग नाही, परंतु तिने जी काही प्रामाणिकपणे छोटी मदत केली त्यामुळे हा शब्दसमूह या पौराणिक कथेमधून प्रचलित झाला. बट बी केअरफुल. जेव्हा आपण अ स्क्विरल्स रोल या शब्दसमूहाचा वापर करतो तेव्हा नक्कीच काळजी घेण्याची गरज आहे. अ फॉरेनर मे नॉट अंडरस्टँड इट. कारण दुसऱ्या देशातील म्हणजे परकीय व्यक्ती, परदेशातील व्यक्ती त्याला हे कदाचित समजणार नाही. सेकंड एक्झाम्पल, पास्ड आउट. इन इंडिया आय पास्ड आउट द एक्झामिनेशन. भारतामध्ये आपण पास्ड आउट म्हणजे काय तर त्याचा अर्थ उत्तीर्ण होणे असा घेतो. आय पास्ड आउट द एक्झामिनेशन, मी परीक्षेत उत्तीर्ण झालो. बट इन USA पास्ड आउट मीन्स डाईड. USA म्हणजे अमेरिकेमध्ये मात्र पास्ड आउट म्हणजे निधन पावला, डाईड असा होतो. नाव सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता प्रॅक्टिस सेक्शन पहा. फाइंड 10 idiomatic expressions from your course book and any other novel or write cultural traditional background behind. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामधून किंवा एखाद्या कादंबरीमधून तुम्ही असे 10 वाक्प्रचार शोधा आणि त्यामागील सांस्कृतिक किंवा पारंपरिक पार्श्वभूमी लिहा. Now we will see the extension activity or parallel activity or reinforcement. आता आपण समांतर उपक्रम पाहू. Here again one question is given. List any 10 idiomatic expressions from the internet, understand their meaning and use them in your own sentences. म्हणजे इंटरनेटवरून तुम्ही 10 वाक्प्रचार शोधा, त्यांची यादी करा, त्यांचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या वाक्यामध्ये त्याचा वापर करा. यू राईट दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक.
हे दोन्ही प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा. In this way, by doing this activity, you will learn how to use the idiomatic expressions appropriately in your writing. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही वाक्प्रचाराचा योग्य पद्धतीने आपल्या लेखनामध्ये वापर करण्यास शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.